श्रोते हो नमस्कार. श्रोते हो थँक्यू डॉक्टर या कार्यक्रमात मी राजेंद्र दळेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज थँक्यू डॉक्टर मध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक, एंडोस्कोपिक आणि लेझर सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल. डॉक्टर साहेब कार्यक्रमात स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. श्रोते हो डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल त्यांचं शिक्षण हे MS झालेलं आहे. त्यानंतर FA MS, FMAS, FIAGS, EFIAGS तसंच FAGIE असं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि या क्षेत्रात 21 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. एम्स हॉस्पिटलचे CMD आहेत. डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल यांनी आजपर्यंत 18,000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांना 2020 साली आरोग्य रत्न या पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलेला आहे. तर अशा पद्धतीचा सविस्तर असा अनुभव असणारे डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. श्रोते हो, आज अशा विषयाला लागून बातचीत करणार आहोत, बोलणार आहोत. जो विषय आहे सर्वसामान्यांना आज ज्याचा त्रास होतो आहे, खूप सारे पेशंट आपल्या समाजामध्ये आहेत, तो आहे पित्ताशयातील खडे. डॉक्टर साहेब, बदलच्या आहारशैलीमुळे, जीवनशैलीमुळे, त्याच्या सवयीमुळे पित्ताशयात खडे तयार होण्याचं प्रमाण सध्या किती वाढ झालेली आहे, यामागचं प्रमुख कारण कोणतं वाटतंय? पहिली गोष्ट की पित्ताशयातील खडे हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप कॉमन आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये जवळपास 10 ते 15% लोक, त्या लोकांना आहे पित्ताशयातील खडे. पण एवढ्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास आहे अशी गोष्ट नाही आहे. ज्याला आपण सायलेंट स्टोन म्हणतो. सायलेंट स्टोन म्हणजे तुम्हाला पित्ताशयात खडा आहे पण त्याचे काही तक्रार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक रुग्ण ज्याला पित्ताशयात खडे झालेले आहेत त्याचं काही ऑपरेशन करणं किंवा त्याच्यावर उपचार करणं, गोळ्या औषधं देणं हे आवश्यक नाही. आज पित्ताशयातील खड्यांचा जो प्रॉब्लेम आहे हा भारतात खूप जास्त वेगानं वाढतोय. मी 20 वर्षाआधी जवळपास ज्यावेळेस याचे स्टॅटिस्टिक बघायचो तर हा आजार जो आहे इट यूज टू कॉल इट इज अ डिसीज ऑफ वेस्टर्न वर्ल्ड अँड मॉडर्नायझेशन. म्हणजे हा जो आजार आहे हा आजार आधुनिक जीवनशैली आणि फास्ट फूड, जंक फूड यामुळं होतो आणि हा पाश्चात्य देशाचा आजार आहे असं 20 वर्षाआधी वाटायचं. पण आज पित्ताशयातील खड्याचं प्रमाण इतकं जास्त झालेलं आहे की आज आपली जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना या योजनेमध्ये सुद्धा या आजाराचं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे इतकं कॉमन आजार आणि हे आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. तर बेसिकली तुमचा जो प्रश्न आहे की बदलत्या जीवनशैली आणि आहारशैलीचं ह्या आजाराशी काय संबंध आहे, तर तेलकट, तळलेलं आणि जंक फूड ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो, ती जी जीवनशैली आपण अंगीकारलेली आहे पाश्चात्य जीवनशैली की बाबा पटपट खायचं आणि एका कामाला लागायचं, हे सगळ्यात चुकीचं आहे. सकस आहार, चांगला आहार ज्याच्यात खूप जास्त प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि फायबर्स आहेत, आजच्या जीवनशैलीत जे आहे ह्या आहाराचा अभाव आपल्याला दिसतोय. आणि त्याच्यामुळं लोक जास्तीत जास्त जे आहे फास्ट फूड कसं खाऊन जे आपल्या कामाला लागतील किंवा ओव्हरऑल विकेंडला प्रत्येक घरामध्ये बाहेर पिझ्झा, बर्गर, वडापाव या सगळ्या गोष्टीचे टेम्पटेशन्स प्रत्येकाला असतात आणि त्याच्यामुळं जे आहे हा आजार खूप जास्त वाढलेला आहे. साधारण 15 ते 20% पॉप्युलेशनमध्ये आज हा आजार आहे. निश्चितच डॉक्टर जयस्वाल सर, आपण अतिशय महत्त्वाचं सांगता आहात, आकडेवारी निश्चित सांगता आहात. डॉक्टर साहेब, सुरुवातीच्या टप्प्याला पित्ताशयाचे खडे झाल्यानंतर लक्षणं कोणती दाखवायला लागतात? सुरुवातीला ह्या आजारामध्ये पोट गुब्बारणे, खाल्लं नाही खाल्लं तरी पोट गच्च आहे असं वाटतं, आंबट ढेकर येणे, ऍसिडिटीचा त्रास जाणवायला सुरू होतो, बरगडी खाली उजव्या बाजूला पोट दुखणं सुरू होतं. त्यानंतर मग हेच उजव्या बाजूचं दुखणं खाली पाठीमागं जे आहे बॅकएक म्हणून पण सुरू होतं आणि हळूहळू जे आहे मग याचं स्वरूप जे आहे वाढत जातं आणि नंतर रुग्णाला जे आहे ताप येणे, त्यातल्या त्यात ज्या रुग्णांना डायबिटीज आहे आणि बाकीच्या कोमॉर्बिडिटीज आहेत अशा रुग्णांमध्ये मग हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. मग याचे कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात. पण सर्वसाधारणपणे ह्या आजाराच्या रुग्णांची कॉमनेस्ट कंप्लेंट जी असते ती उजव्या बाजूला पोट दुखणे आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ लागलाय, पोट गुब्बारू लागले, साधारणपणे एवढेच सुरुवातीला लक्षणं असतात. डॉक्टर साहेब, मग रुग्णाला शस्त्रक्रिया कधी करायची गरज पडते? प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज नसते, पण वेळीच शस्त्रक्रिया करून घेणं हे आवश्यकही असतं. साधारणपणे
ज्या रुग्णांना आम्ही म्हणतो त्याला की सिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन, की ज्यांना त्रास आहे त्यांचं सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या करून घेतो आणि आता दुर्बिणीद्वारे याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. आधी खूप मोठं इन्सिजन घेऊन जे आहे चिरफाड करून ऑपरेशन करावं लागायचं, शस्त्रक्रिया करावं लागायची. आता छोट्या 5 mm आणि 10 mmच्या छिद्रातून जे आहे याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. आणि जर आपल्याकडं राशन कार्ड, आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत मोदी साहेबांचं जे मिशन आहे, प्रधानमंत्री आरोग्य योजना, तर ह्या अंतर्गत मोफत करण्यात येतं. त्याच्यामुळं म्हणजे या आजाराचे जे बेनिफिशरी आहेत यांची संख्या वरचेवर वाढत आहे आणि कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी होत आहेत. पण जर तुम्हाला हायपर ॲसिडिटी आणि पोट गुब्बारण्याचा त्रास असेल तर सोनोग्राफी अवश्य करून घेणे आणि जर त्यात पित्ताशयात खडे आढळले तर ह्या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करून घेणे हे खूप सुरक्षित आहे. डॉक्टर जयस्वाल सर, आपण लॅप्रोस्कोपिक सर्जन आहात. आता या फील्डमध्ये म्हणजे ह्या रुग्णाला जर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करणं किती सुरक्षित आणि किती फायद्याचे आहे? हे बघा, मागच्या 20 ते 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आणि एक वेळ आम्हाला जवळपास सगळेच शस्त्रक्रिया ओपन ऑपरेशन करावं लागायचे आणि असं म्हणायचं त्यावेळेस की बिग सर्जन्स टेक बिग इन्सिजन्स, म्हणजे मोठे डॉक्टर्स जे आहेत ते नाही का मोठं जास्त पोट फाडतात. पण आता मागच्या 25 वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आम्ही हे जे शस्त्रक्रिया आहेत हे छोट्या छिद्रातून करतोय. म्हणजे शस्त्रक्रिया झाली की दुसऱ्या दिवशी रुग्णाला घरी जाता येतं, त्रास कमी असतो, रक्तस्राव नसतो आणि जे सुरुवातीला जे 8-10 दिवस रुग्णांनी दवाखान्यात राहावं लागायचं, आता तशी कुठलीही परिस्थिती राहिलेली नाहीये. ऑपरेशन केल्यानंतर 24 तासात तुम्ही घरी जातात, फार झालं 48 तासापर्यंत तुम्हाला राहावं लागतं. त्याच्यामुळं ही शस्त्रक्रिया खूप चांगली आहे आणि एक वरदान आहे. बरं डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल, आपल्याला पुन्हा विचारायचं मला की मग आता महिलांमध्ये पुरुषांचं ह्याचा जर तुलनेचा आपण विचार केला तर महिलांमध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमुळे पित्ताशयातला खडा वाढण्याचं प्रमाण आहे, हे खरं आहे का आणि ते का आहे? हे बघा, पित्ताशयातील खड्यांच्या या आजारांच्या बद्दल एक डिक्टम आहे, त्याला काय म्हणतात, फॅट फर्टाईल फिमेल इन हर 40s. म्हणजे 40शीतली स्त्री जी ओबेज आहे, जाड आहे, लठ्ठ आहे. कारण ह्या आजाराचं मूळ कारण जे आहे ते एक्सेस कोलेस्ट्रॉल आहे. म्हणजे साधारणपणे तुम्ही मूतखड्यामध्ये बघा असाल कॅल्शियमचे आणि युरिक ॲसिडचे स्टोन असतात, पण पित्ताशयातले खडे हे कोलेस्ट्रॉलचे खडे असतात. म्हणजे ज्या लोकांच्या आहारात कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तेलकट पदार्थ जास्त आहेत, तेच तुमच्या रक्तात उतरतं आणि त्याचेच जे आहे पित्ताशयात जाऊन खडे बनतात. म्हणजे 99% जे रुग्ण आहेत त्यांना हा प्रॉब्लेम असतोच की स्त्रिया जे जास्त तेलकट तुपकट खातात त्यांना हा प्रॉब्लेम होतोच. बरं श्रोते हो, आपण थँक्यू डॉक्टर या कार्यक्रमामध्ये पित्ताशयातील खडे या विषयाला लागून सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तथा एंडोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल यांच्याशी बातचीत करतो. डॉक्टर साहेब, आता आम्हाला विचारायचं की हा आजार होऊच नये म्हणजे त्याला प्रतिबंध करण्यासाठी, तो आजार टाळण्यासाठी काय उपाययोजना आपण सुचवाल? त्याच्यामध्ये आहार असेल, व्यायाम असेल, याचं देखील काय महत्त्व आहे? हे बघा, आपली दिनचर्या आणि आपलं आहार हे आपलं आरोग्य ठरवतं. यामध्ये स्पष्टपणे एक संदेश मी देऊ इच्छितो की प्रत्येकानं आपल्या आरोग्यासाठी कमीत कमी 45 मिनिटं देणं, जेवणामध्ये बॅलन्स डाएट, संतुलित आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी जे आहे तुम्ही तळलेले तेलकट पदार्थ कमीत कमी घ्यायला पाहिजे. हिरवे पालेभाज्या, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स याचा समावेश तुमच्या जेवणामध्ये असायला पाहिजे. पालेभाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे आणि चपाती किंवा भाकरी, मग ते ज्वारीची किंवा बाजरीची किंवा मिक्स ग्रेन जे आपण म्हणतो, कडधान्य जे आहे मिक्स करून त्याची एक पोळी आणि भाकर बनवणं, ते सगळ्यात चांगलं. याच्यामुळं जे आहे तुम्हाला पाहिजे तेवढं कोलेस्ट्रॉल जे आहे मेंटेन करता येतं, एनर्जी लेवल मेंटेन करता येते आणि व्यायाम केल्यामुळं जे आहे तुमचं शरीर तंदुरुस्त राहतो, सदृढ राहायचंय, निरोगी राहायचंय. मग हे फक्त पित्ताशयातील खडेच नाही, कुठल्याही आजारापासून जर तुम्हाला दूर राहायचंय, डॉक्टरांना भेटण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही स्वतः जे आहे स्वतःच्या तब्येतीला चांगल्या पद्धतीनं मॅनेज करू शकतात. त्यामुळं तुमची दिनचर्या, तुमची जीवनशैली आणि तुमचा आहार याच्यावर तुम्ही जे आहे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. निश्चितच डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात, वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप आभार. खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू दळेकर सर.
श्रोते हो, अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल, एम्स हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर, जाधववाडी सिग्नल, टीव्ही सेंटर, N11, छत्रपती संभाजीनगर. कॉल 77 680 80 863.